जय शिवराय मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान ही योजना राबवली जात असताना याच्यामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणली जात आहे। वेगवेगळे ऑप्शन पीएम किसानच्या पोर्टलवरती आणले जात आहेत, ज्याच्यामध्ये आपण एका ऑप्शन बद्दल माहिती घेतली होती की लवकरच याच्यामध्ये तुमच्या नोडल ऑफिसरचे जे काही सिंगल पॉइंट कॉन्टॅक्ट असतील यांचे नंबर तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत आणि अखेर ते नंबर आता उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। हेच नंबर कसे पाहायचे, याचा तुम्हाला नेमका फायदा काय होणार आहे, यासह काही महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला पीएम किसानच्या पोर्टलवरती यायचे। पीएम किसानच्या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता सगळ्यात शेवटची जी ऑप्शन आहे ती ऑप्शन पाहू शकता, सिंगल पॉइंट कॉन्टॅक्ट एसपीसी। आता या सिंगल पॉइंट कॉन्टॅक्ट मध्ये तुमचे जे काही राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय नोडल ऑफिसर आहेत त्यांचे संपर्क या ठिकाणी भेटणार आहेत। याच्यामध्ये पहिली ऑप्शन आहे राज्यस्तरीय नोडल ऑफिसर। अद्याप याच्यामध्ये महाराष्ट्राचा अपडेट झालेलं नाहीये। आता याच्यामध्ये आपण जर क्लिक करून पाहिलं आणि महाराष्ट्र सिलेक्ट केलं तर आपण पाहू शकता माहिती याच्यामध्ये फक्त नाव ऍड झालेलं आहे, आणखी काही याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आलेलं नाही। परंतु याच्यामध्ये आपल्याला आता पाहिजे तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, याच्यासाठी आपल्याला डिस्ट्रिक्ट वाईज वरती सिलेक्ट करायचंय। आता डिस्ट्रिक्ट लेवलला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पाहू शकता पहिला आणखीन एकदा ऑप्शन आलेले आहे राज्य निवडायचे। याच्यामधून राज्य निवडायचे। राज्य निवडल्यानंतर पुढे आपल्याला ऑप्शन आहे जिल्हा निवडण्याचे। याच्यामध्ये सर्व जिल्ह्याची यादी आपण पाहू शकता। आता उदाहरणार्थ आपण याच्यामध्ये वर्धा निवडलं। वर्धा निवडल्यानंतर पाहू शकता सर्वात पहिलं कलेक्टरचं नाव, त्यांचा नंबर, त्यांचा मेल आयडी, त्याच्यानंतर तालुका निहाय जे काही ऑफिसर असतील ज्याच्यामध्ये तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी, पीएम किसान असेल, नमो शेतकरी असेल, या योजना राबवल्या जात असताना ग्राउंड लेवलला, तालुका लेवलला तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदार हे तालुका लेवलला नोडल ऑफिसर आहेत। त्याच्यानंतर कलेक्टर हे जिल्हास्तरीय नोडल ऑफिसर आहेत। त्याच्यानंतर राज्यस्तरीय आयुक्त हे या ठिकाणी नोडल ऑफिसर आहेत। आता याच्यामध्ये आपण पाहू शकता प्रत्येक तालुकाने त्यांचे मोबाईल नंबर आणि मेल आयडी देण्यात आलेले आहेत। उदाहरणार्थ आपण आता सांगली सिलेक्ट केलं तर सांगली जिल्हा कलेक्टर, त्या ठिकाणी असलेले तहसीलदार आणि त्या ठिकाणी असलेले तालुका कृषी अधिकारी यांचे मोबाईल नंबर आणि मेल आयडी या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहेत। आपला काही प्रॉब्लेम असेल तर मेल करू शकता, मोबाईल वरती फोन या ठिकाणी करू शकता। आता याच्यामध्ये आपण उदाहरणार्थ धाराशिव सिलेक्ट केलं तर धाराशिवमध्ये पाहू शकता आपण भूम, लोहारा, कळंब, धाराशिव, तुळजापूर वगैरे जे असेल ते याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि त्या ठिकाणचे तहसीलदार, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांचे मेल आयडी आपल्याला या ठिकाणी, म्हणजे अशा प्रकारे आपण आपला जो काही जिल्हा असेल, आपल्याला ज्या जिल्ह्याच्या नोडल ऑफिसरची माहिती पाहिजे ते आपण नोडल ऑफिसरची याच्यामध्ये माहिती पाहू शकतो। आता हे जे अधिकारी आहेत हे वरिष्ठ लेवलचे अधिकारी आहेत, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार किंवा कलेक्टर आणि राज्यस्तरीय। याच्यामध्ये जर समजा ग्राउंड लेवलला तुमचा जर काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नसेल तर तुम्ही या ठिकाणी मेल करू शकता, संपर्क करू इच्छित असाल तर संपर्क करू शकता। आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून एक GR काढण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये 411 पदं ही बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून घेतली जाणार आहेत। याच्यामध्ये तालुका लेवल असेल, जिल्हास्तरीय असेल, राज्यस्तरीय असेल, अशा प्रकारे त्या पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे। त्यांची सुद्धा नेमणूक लवकरच होईल आणि प्रत्येक तालुका स्तरावरती त्यांना एक सेपरेटली त्या ठिकाणी काउंटर दिलं जाईल। म्हणजे प्रत्यक्ष जर फिजिकली जरी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी काही दाद मागायची असेल तेही मागता येणार आहे आणि आता ऑनलाईन पद्धतीने हा डाटा घेऊन सुद्धा जर काही आपल्याला दाद मागायची असेल तर या ठिकाणी दाद मागता येणार आहे। त्याच्यामुळे तुमचे पीएम किसानचे प्रॉब्लेम असतील, नमो शेतकरीमध्ये पात्र असून सुद्धा अद्याप हप्ते नाही येणं असेल किंवा लँड सीडिंगचा डाटा असेल वगैरे जे काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम तुम्हाला आता इथं सॉर्ट आउट करता येणार आहेत आणि अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यासाठीच शासनाच्या माध्यमातून हे सिंगल पॉइंट कॉन्टॅक्ट जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेले आहे। आशा करूयात लवकरात लवकर ती 411 पदं जे आहेत ते भरती केली जावीत आणि शेतकऱ्यांना फिजिकल सुद्धा जे काही आपले प्रॉब्लेम असतील ते त्यांच्यापर्यंत मांडता येतील। तर मित्रांनो, अशा प्रकारे विचारली जाणारी आणि महत्त्वाची अशी माहिती होती जी आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।